शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईमध्ये बैठक. जयंत पाटलांची प्रदेशाध्यक्ष पदावरून बदली करण्याचा बैठकीत सूर. वेळ देणारा आणि मराठा व्यतिरिक्त प्रदेशाध्यक्ष करा, पदाधिकाऱ्यांची शरद पवारांकडे मागणी. पुढील 2 दिवसात प्रत्येकाने केलेल्या कामांचा आढावा द्या. 8 दिवसात प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देतो. जयंत पाटलांचं भर कार्यक्रमात सर्व कार्यकर्त्यांना आवाहन. जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष पदावरून बाजूला व्हावेत अशी मागणी कोणत्याही कार्यकर्त्याने केली नाही. ते बाजूला व्हावेत असं वाटत नाही. जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया. शरद पवारांच्या राष्ट्रवादीत सर्वच प्रमुख पदांवर बदल करा. तसंच रोहित पवार आणि रोहित पाटलांना मोठी जबाबदारी देण्याची पदाधिकाऱ्यांनी मागणी केल्याची सूत्रांची माहिती. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 50% जागा महिलांना तर उर्वरित जागा तरुणांना देण्यात येणार. प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत शरद पवारांचं कार्यकर्त्यांना आश्वासन. मराठवाड्यातील परिस्थितीबाबत शरद पवारांनी व्यक्त केली चिंता. जालना आणि बीड जिल्ह्यातील परिस्थिती बदलण्यासाठी पुढाकार घेणार. बैठकीत भाषणावेळी शरद पवारांची घोषणा. पुणे विद्येचं माहेरघर. शहरातील प्रत्येक शिक्षण संस्थेवर संघाचे लोक. शरद पवारांकडून आरएसएसचं कौतुक. संघ परिवाराकडून सूक्ष्म पद्धतीने सुरू असलेल्या कामाचा शरद पवारांकडून आढावा. राज्यपाल नामनिर्देशित विधान परिषदेच्या 12 आमदारांबाबत महायुतीला दिलासा. कॅबिनेटमध्ये यादी मागे घेण्याचा निर्णय कायदेशीर. आव्हान देणारी ठाकरेंच्या शिवसेनेची याचिका हायकोर्टानं फेटाळली. राजकीय सूडबुद्धीने याचिका फेटाळण्यात आली. याचिकाकर्ते सुनील मोदींचा आरोप. न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात आपण सर्वोच्च न्यायालयात जाणार. सुनील मोदींची माहिती. शिक्षकांच्या पगारासंदर्भात अजित पवारांना प्रश्न. अजितदादांचा अर्थ विभागाच्या सचिवांना तात्काळ फोन. शिक्षकांचा पगार का काढला नाही, अजित पवारांचा सवाल. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार अशोक पवारांची अजित पवारांसोबत बैठक. घोडगंगा सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासंदर्भात ही बैठक. आजपासून राज्यभर भाजपच्या घर चलो अभियानाला होणार सुरुवात. घरोघरी जात भाजप सदस्यांची नोंदणी करणार. भाजपचं राज्यात 1.5 कोटी सदस्य बनवण्याचं उद्दिष्ट. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून माहिती तंत्रज्ञान, नगरविकास आणि कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांना 100 दिवसांचा टास्क. संबंधित विभागाच्या पुढच्या 100 दिवसांच्या आराखड्यासंदर्भात मंत्रालयात बैठक. मुख्यमंत्री फडणवीसांचा आज दिल्ली दौरा. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीसाठी फडणवीस दिल्लीत. मुंबई महानगरपालिका भाजप स्वबळावर लढवेल, इतकी भाजपची मुंबईत ताकद. भविष्यात आम्ही निवडणुका स्वबळावर लढू, पण कोणती हे सांगू शकत नाही. भाजप खासदार नारायण राणेंचं वक्तव्य. पालघर, ठाणे, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अहिल्यानगर आणि सोलापुरातील पदाधिकारी कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न. भारतीय जनता पार्टीतर्फे सदस्यता नोंदणी अभियान. या पार्श्वभूमीवर भिवंडीमध्ये तालुका पदाधिकारी आढावा बैठक संपन्न. ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश. पालघरमध्ये मनसेला मोठा धक्का. जिल्हाध्यक्ष, सचिव, उपशहर प्रमुखांसह 30 ते 32 पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार. देवेंद्र फडणवीस सरकार जाणून बुजून उत्तर नागपूर क्षेत्राला विशेष निधीपासून वंचित ठेवतंय. भाजप आमदार नितीन राऊतांचा आरोप. बौद्ध आणि अल्पसंख्याकांना टार्गेट केलं जात असल्याचाही राऊतांचा दावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून कामगार विभागाचा आढावा. राज्यातील सर्वच क्षेत्रातील असंघटित कामगारांना केंद्र आणि राज्याच्या योजनांचा लाभ देण्यासाठी आराखडा तयार करा. फडणवीसांचे निर्देश.
वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिव्हिटी तयार करा, राज्यातील महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पांची गतिमान उभारणी करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश. मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस आज पहिल्यांदा चंद्रपुरात. राज्याचे दुसरे मुख्यमंत्री कन्नमवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला हजेरी लावणार. सुधीर मुनगंटीवार कार्यक्रमाला उपस्थित राहतील का, याकडे लक्ष. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज भंडारा जिल्ह्यातही जाणार. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी ते पटोलेंच्या साकोली तालुक्यातील सुकळी या गावात जातील. चंद्रशेखर बावनकुळे आज विभागीय आयुक्तालयात आढावा घेणार. याशिवाय शेती विकास महामंडळाचं सादरीकरण बघणार. देवेंद्र फडणवीसांना फडतूस म्हणणारे, एकतर तू तरी राहशील नाही तर मी तरी राहील अशी टोकाची भाषा बोलणारे एवढ्या लवकर रंग बदलतील असं वाटलं नव्हतं. आदित्य ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीवरून एकनाथ शिंदेंची टीका. लोकसभा निवडणुकीतील यशानंतर महाविकास आघाडीने फक्त वाटाघाटीत वेळ घालवला. संघटनात्मक बांधणी आणि विधानसभा निवडणुकीकडे आम्ही दुर्लक्ष केलं. काँग्रेस नेते नितीन राऊतांची कबुली. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर अजितदादांनी मौन सोडलं. पुराव्याशिवाय कारवाई करणार नसल्याचंही स्पष्ट केलं. ज्यांच्याकडे पुरावे आहेत त्यांनी द्यावेत, अजितदादांचं विरोधकांना आव्हान. चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई होणार. पक्ष न पाहता दोषींवर कारवाई केली जाईल. आम्ही कोणत्याही कामात राजकीय हस्तक्षेप करत नाही. धनंजय मुंडेंबाबत बोलताना अजित पवारांची प्रतिक्रिया. ज्या मुन्नीबद्दल मी बोलतोय तो राष्ट्रवादीतलाच एक पुरुष. मुन्नी आधीच बदनाम झाली आहे. भाजप आमदार सुरेश धस यांचं वक्तव्य. बीडमधील मुन्नी कोण हे सुरेश धस यांनाच विचारा. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुरेश धस यांना खडसावलं. आका इतने करोड लेकर तू कहां जाएगा असा प्रश्न भाजप आमदार सुरेश धस यांनी उपस्थित केला. पैठण येथे संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात विविध मागण्यांसाठी आयोजित मोर्चात ते बोलत होते. बीड प्रकरणी सोनी टीव्हीच्या सीआयडीची नियुक्ती करा असं पत्र मुख्यमंत्र्यांना देणार. सुरेश धस यांचं वक्तव्य. सीआयडी कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडच्या डोळ्याला संसर्ग. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांकडून तपासणी. बीडच्या मस्साजोगमधील पवनचक्की प्रकल्प मॅनेजरला 2 कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी कराड सीआयडी कोठडीत. वाल्मिक कराडवरील गुन्ह्यांची आकडेवारी समोर. कराडवर 15 गुन्हे दाखल, 8 गुन्ह्यात निर्दोष मुक्तता, तर खंडणीसह 4 प्रकरण न्यायप्रविष्ट. वाल्मिक कराड हा लाडकी बहीण योजनेचा परळी तालुकाध्यक्ष. सुप्रिया सुळेंचा दावा. तर खंडणीचा गुन्हा दाखल असलेल्या व्यक्तीला योजनेचा अध्यक्ष कसं करता, सुळेंचा सवाल. खंडणी प्रकरणी तर वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल आहे. मग PMLA अंतर्गत कराडवर कारवाई का नाही, ईडीच्या नोटिशीबाबत बोलताना सुप्रिया सुळेंचा सवाल. संतोष देशमुख हत्येप्रकरणी छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये मोर्चा. सुरेश धस मोर्चात सहभागी. संतोष देशमुख हत्येप्रकरणी जालन्यात आज जन आक्रोश मोर्चा. या मोर्चात देशमुख कुटुंबीय, छत्रपती संभाजीराजे, सुरेश धस, संदीप क्षीरसागर, मनोज जरांगे, राजेंद्र कोंढरे सहभागी होतील. स्वपक्षीय आमदारांनी राज्यपालांकडे तक्रार केल्यानंतरही फडणवीसांकडून बीड प्रकरणात कारवाई नाही. सुषमा अंधारेंचा हल्लाबोल. परळीत मोठ्या प्रमाणात दहशत. इथे एका वर्षात 109 मृतदेह सापडले. त्यातल्या केवळ 3 प्रकरणांची व्यवस्थित तपासणी सुरू. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचा आरोप. मनोज जरांगे आणि अंजली दमानियांविरोधात लातूर जिल्ह्यात 3रा गुन्हा दाखल.
ओबीसी बांधवांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. गुन्हा दाखल होईपर्यंत मांडला ठिय्या. भाजप आमदार सुरेश धस आणि मनोज जरांगेंविरोधात वंजारी समाज आक्रमक. पाटोदा पोलीस ठाण्याबाहेर मुंडे समर्थकांचा ठिय्या. कोणताही पुरावा नसताना धस मुंडेंवर आरोप करत असल्याचा आंदोलकांचा दावा. धनंजय मुंडेंनी षडयंत्र सुरू केलं. मनोज जरांगेंचा आरोप. तुम्हीच आंदोलन काढता आणि तुम्हीच आरोपींना साथ देता. संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून मनोज जरांगेंचा मुंडेंवर आरोप. परभणीत लक्ष्मण हाकेंनी घेतली वाकोडे आणि सूर्यवंशी कुटुंबियांची भेट. अंजली दमानिया, जरांगे आणि सुरेश धस यांचा घेतला समाचार. वाल्मिक करारासोबत फोटो असलेल्या नेत्यांना जेलमध्ये टाका, लक्ष्मण हाकेंची मागणी. परभणीमध्ये लक्ष्मण हाकेंचं भाषण आंदोलकांनी थांबवलं. हाके वाल्मिक कराराचं समर्थन करत असल्याचा आरोप. तर मी कोणत्याही आरोपीचं समर्थन केलं नाही, लक्ष्मण हाकेंचं स्पष्टीकरण. साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्र सदन मोफत देण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश. आजच शासकीय आदेश जारी करा, मुख्यमंत्र्यांच्या सूचना. जीएसटीच्या जाचातून लघु मध्यम व्यापारी आणि सर्वसामान्य करदात्यांची सुटका करा, काँग्रेस नेते सचिन पायलट यांची मागणी. काँग्रेस सरकारच्या योजनांना विरोध करणाऱ्या भाजपने त्याच योजना राबवल्या, पायलट यांची टीका. दफनभूमी भूखंड हडप प्रकरणात परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या अडचणीत वाढ. सरनाईकांच्या बालाजी एंटरप्राइजेस कंपनीला प्रतिवादी करण्याची याचिकाकर्त्याला मुभा. तर लाटलेल्या दफनभूमीचा भूखंड ताब्यात घेण्याचे पालिकेला आदेश. लोअर परळमधील भूभाग बृहन्मुंबई पालिकेच्याच मालकीचा. सेंच्युरी टेक्सटाईल यांच्या नावे अभिहस्तांतरण करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. माजी आमदार झिशान सिद्दीकींनी घेतली पोलीस सह आयुक्तांची भेट. सिद्दीकी हत्या प्रकरणातील तपासावर झिशान असमाधानी. हत्येप्रकरणात बिल्डर लॉबीचा सहभाग, मात्र चौकशी नाही, झिशान सिद्दीकींचा आरोप. टोरेस कंपनी गैरव्यवहार प्रकरण. EOW कडून 6 ठिकाणी छापेमारी. कारवाईत 2.5 ते 3 कोटींची रोख रक्कम जप्त. गिरगावात टोरेस कंपनीच्या कार्यालयात आर्थिक गुन्हे शाखेचं पथक. टोरेसच्या प्रत्येक कार्यालयाची आर्थिक गुन्हे शाखेकडून पडताळणी. टोरेस कंपनीकडून गुंतवणूकदारांना कोट्यवधीचा गंडा. टोरेस घोटाळा प्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यातील संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी होणार. 6 महिन्यांपूर्वी टोरेस घोटाळ्याची माहिती असूनही कारवाई न केल्याबद्दल चौकशी, सूत्रांची माहिती. अमरावतीच्या अंजनगाव सुरजी तहसील अंतर्गत 1100 खोटे जन्म दाखले दिल्याचं प्रकरण. दर्यापूर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन. जन्माच्या दाखल्यासाठी देण्यात आलेले दस्तऐवजाची होणार कसून चौकशी. नियमांच्या बाहेर जाऊन कोणतेही काम केलं नाही. जी कागदपत्र सादर केली त्या आधारावर मी जन्म दाखले दिले. किरीट सोमय्या यांच्या आरोपांवर तहसीलदार पुष्पा सोळंके यांचं स्पष्टीकरण. एबीपी माझाच्या बातमीनंतर अमरावती पालिकेला जाग. 4 वर्षांपासून साचलेला कचरा बातमी दाखवताच 2 दिवसात साफ. महापालिकेचे महामुद्दे कार्यक्रमात दाखवलेल्या बातमीचा इम्पॅक्ट. नवी मुंबईतील MIDC विरोधात वनमंत्री गणेश नाईकांची नाराजी. सर्व्हिस रोडला दिलेला भूखंड आदेश देऊनही रद्द न झाल्यानं नाईक नाराज. दहा ते 13 जानेवारी दरम्यान ठाण्यातील उपवन तलाव परिसरात संस्कृती आर्ट फेस्टिवलचं आयोजन. 50 ते 80 वर्ष जुनं देवी देवतांचे फोटो या प्रदर्शनात ठेवण्यात आलेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. मंत्री भरत गोगावलेंकडून मतदारसंघातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा. शुक्रवारी मुंबई गोवा महामार्गावर झालेल्या 4घांच्या मृत्यूनंतर गोगावलेंकडून आढावा. आरोग्य यंत्रणेतील महत्त्वाच्या अडचणी मार्गी लावण्याचंही दिलं आश्वासन.
सोयाबीन खरेदी हा पणन खात्याशी संबंधित प्रश्न, पण शेतकऱ्यांचे आपल्यालाच फोन येत असल्याचं म्हणत कृषी मंत्री संतापले. 2 दिवसात बारदाणे उपलब्ध होतील, पण सोयाबीनचे दर केंद्र सरकार ठरवतं. कोकाटे यांची प्रतिक्रिया. बेळगावात जय महाराष्ट्र म्हटल्यानं कानडी संघटना आक्रमक. कन्नड संघटनांचा महापालिकेत घुसून गोंधळ घालण्याचा प्रयत्न. काही दिवसांपूर्वी बेळगावमधील कार्यक्रमात सहभागी झालेल्या शिवेंद्रराजे भोसलेंनी जय महाराष्ट्र अशी घोषणा दिली होती. पुण्यात अखिल भारतीय सरपंच परिषद आक्रमक. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ परिषदेचं कामबंद आंदोलन. ग्रामीण भागातही ग्रामपंचायती पूर्णपणे ठप्प असल्याचं चित्र. नागपूर ते पुणे आणि नागपूर ते मुंबई स्लीपर वंदे भारत लवकरच धावण्याची शक्यता. स्लीपर वंदे भारतच्या उत्पादनाला सुरुवात. नागपूरहून पुणे आणि मुंबईसाठी स्लीपर रेल्वे सुरू करण्याचा मध्य रेल्वेचा प्रस्ताव. विनायक राऊतांसह ठाकरे गटाचे नेते आणि रेल कामगार सेनेच्या शिष्टमंडळानं घेतली मध्य रेल्वे महाप्रबंधकांची भेट. दादर रत्नागिरी पॅसेंजर सुरू करण्याची ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी. दादर रत्नागिरी पॅसेंजर रेल्वे बंद झालेली नाही. 2020 पासून ही रेल्वे दादरऐवजी दिवा स्टेशनहून जाते. मात्र दादर रत्नागिरी रेल्वे असावी अशी मागणी असेल तर त्याचा विचार करू. पश्चिम रेल्वेचं स्पष्टीकरण. देशात HMPVच्या 11 रुग्णांची नोंद. काल 2 नवे रुग्ण आढळले. गुजरातमध्ये 8 वर्षांच्या मुलाला तर उत्तर प्रदेशात 60 वर्षीय महिलेला HMPVची लागण. HMPVवर नियंत्रण आणि उपाययोजना करण्यासाठी राज्य शासनाकडून टास्क फोर्स गठीत. जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पल्लवी सापळे टास्क फोर्सच्या अध्यक्षा. केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाकडून शिक्षकांच्या पात्रतेसंदर्भात CBSEच्या शाळांना सूचना. शाळांना वेबसाईट करून त्यावर शिक्षकाचं नाव आणि पात्रतेसंदर्भात माहिती देणं बंधनकारक. समलैंगिक विवाह प्रकरणी पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. निर्णयात कोणताही दोष नाही, सर्वोच्च न्यायालयाचं स्पष्टीकरण. कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणातील आरोपी संजय मोरेच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी. मोरेला जामीन मंजूर केल्यास तो पळून जाऊ शकतो. मुंबई पोलिसांचा न्यायालयात दावा. पुण्यात मोकामध्ये सुटलेल्या कुख्यात गुंडाची जेलमधून बाहेर आल्यानंतर कारमधून रॅली. रॅलीमधील युवकांची नागरिकांना शिवीगाळ. व्हिडिओ व्हायरल. पुण्यातील गुन्हेगारीवरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पोलीस प्रशासनाला धारेवर धरलं. पोलिसांना चांगल्या सुविधा दिल्या जात असताना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न का निर्माण व्हावा, अजितदादांचा सवाल. गर्भलिंग चाचणी करणाऱ्यांवर आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची मोहीम. गर्भलिंग चाचणी माहिती देणाऱ्याला बक्षीस म्हणून रोख रक्कम देणार. जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. जळगावमध्ये कोर्टात हजर करण्यासाठी आणलेल्या संशयित आरोपीला पोलिसांनी आपला मोबाईल वापरायला दिला. वकिलाची न्यायाधीशांकडे तक्रार. पोलिसांवर कारवाईची मागणी केली. भिवंडीमध्ये वर्षभरात 2050 गुन्हे दाखल. त्यापैकी 1506 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश. बोईसर पोलिसांनी युरिया खताची अवैध वाहतूक करणारा टेम्पो पकडला. शेतीसाठीच्या युरिया खताचा काळाबाजार करणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल. बोगस बिलं तयार करून GST बुडवणाऱ्या सोलापुरातील 2 व्यापाऱ्यांना अटक. तब्बल 10 कोटी 83 लाखांचा GST बुडवल्याचा आरोप. सोलापूर GST विभागाकडून कारवाई. बुलढाणा छत्रपती संभाजीनगर मार्गावर एका कारमधून 8,83,000 रुपयांच्या बनावट नोटा जप्त. पुण्याचे 2 तरुण पोलिसांच्या ताब्यात.
ध्वनी प्रदूषण करणाऱ्या बुलेट आणि इतर दुचाकींवर नागपूर पोलिसांची कारवाई. 440 सायलेन्सर पोलिसांकडून नष्ट. अकोला हैदराबाद महामार्गावर अज्ञात दुचाकीस्वाराकडून व्यापाऱ्याची अडवणूक. व्यापाऱ्याकडे असलेली 1,20,00,000ची रक्कम पळवली. पोलीस तपास सुरू. मुंबईच्या घाटकोपरमधील गरोडिया नगरमध्ये झाड अंगावर कोसळून महिलेचा मृत्यू तर एक महिला गंभीर जखमी. गार्डनमध्ये फिरण्यासाठी गेल्या असताना ही घटना घडली. शेगाव तालुक्यामध्ये केस गळती आणि टक्कल पडणाऱ्यांची संख्या 100 वर. यात नव्या 36 लोकांचा समावेश. बुलढाण्यातील केस गळती प्रकरणात शहरातील पाण्याचा अहवाल आला समोर. पाण्यात नायट्रेटचं प्रमाण तब्बल 5 पटीने जास्त असल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. नागपूरच्या महाराजबाग प्राणी संग्रहालयातील वाघ आणि बिबट्यांना चिकन बंद. बर्ड फ्लूच्या दहशतीमुळे वाघांना चिकनऐवजी म्हशींच्या बीफचा आहार. वैद्यकीय अधिकाऱ्यांची माहिती. नवी मुंबईच्या खाडी किनारी हजारोंच्या संख्येनं फ्लेमिंगो पक्ष्यांचं आगमन. पाण्यावर गुलाबी रंगाची चादर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.